या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच माझा मनपूर्वक नमस्कार। जवळपास 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लोटला, मला इथे येण्याचं भाग्य लाभलं नाही। काही व्यक्तिगत आणि व्यावसायिक कारणांमुळे मला इथे येता आलं नाही। मात्र पुनश्च एकवार हा 3 महिन्यांचा अवधी लोटल्यानंतरचं हे एक व्याख्यान पुढच्या महिन्यातही व्याख्यान होईल आणि त्यानंतर ते सुरूच राहील जसं पूर्वीपासून सुरू होतं। आजचा विषय महात्मा गांधी यांच्या विचारांची सद्यस्थितीत असणारी प्रासंगिकता असा आहे। आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे। आज आपण त्यांचं पुण्यस्मरण करणार आहोत आणि त्यानिमित्त महात्मा गांधींच्या व्यक्तित्वावर, व्यक्तिमत्वावर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या कार्यावर आणि त्याच्या सगळ्या गोष्टींचा सद्यस्थितीत आढावा घेण्यासाठी मी आपणा सर्वांच्या साक्षीनं या व्यासपीठावरती उद्युक्त झालेलो आहे। महात्मा गांधींचं जेव्हा जीवन कार्य चालू होतं, म्हणजे साधारण जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झालं, त्याच्यानंतर एक दिवस असंच क्रूरकर्मा डायर, जनरल डायर हा रेल्वेने प्रवास करत होता, ज्याने जालियनवाला बाग हत्याकांड घडवला असा जनरल डायर रेल्वेने प्रवास करत होता। तो बर्थवरती बसलेला होता आणि बरोबर त्याच्या खालच्या सीटवर भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे त्यावेळचे जवाहरलाल नेहरू बसलेले होते आणि जनरल डायर हा तिथल्या आजूबाजूच्या लोकांना जालियनवाला बाग हत्याकांड कशा पद्धतीने घडलं, मग लोकांनी कशा त्या विहिरीमध्ये उड्या मारल्या, अनेक लोकांचा संहार कसा त्यामध्ये झाला, अनेक लोक कसे मृत्युमुखी पडले, लोक कसे घाबरून पळत होते, याचं अगदी रसरशीत असं वर्णन हा त्या आजूबाजूच्या तिथल्या अधिकाऱ्यांना करून सांगत होता। खाली बसलेल्या पंडित नेहरूंना राग अनावर झाला। पंडित नेहरू उठले, त्यांनी दोन्ही मुठी आवळल्या, त्यांनी नजर रोधून जनरल डायरकडे पाहिलं आणि त्वरित त्यांना 2 शब्द आठवले। त्यांनी राग आवरता घेतला, ते पुन्हा खाली बसले, शांत झाले आणि ते शब्द असे होते, जवाहर, राग करू नकोस, कारण तुझ्या क्षणभराच्या रागाने युगायुगांचे प्रश्न कधीही सुटणार नाही। युगायुगांचे प्रश्न सोडवण्यासाठीची जी पात्रता आहे ती आपल्याला अंगी बाळगावी लागेल। आणि ते शब्द होते गांधींचे, महात्मा गांधींचे, ज्यांचं आपण आज पुण्यस्मरण करत आहोत। त्यामध्ये गांधी पुढे असंही म्हटल्याचं नेहरूंना आठवलं की आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं दुर्दैव हे आहे की अत्यंत शाश्वत अशी ध्येय आपल्याला प्राप्त करायची आहे, परंतु त्यासाठी अत्यंत अशाश्वत अशा साधनांचा आपण वापर करतो आहोत। त्यामुळे जर आपल्याला शाश्वत अशी ध्येय साध्य करायची असतील तर आपल्याला शाश्वत अशा साधनांचाच वापर करावा लागेल। म्हणजे आपण बंदुकांचा वापर करतो, तलवारींचा वापर करतो आणि आपल्याला जगामध्ये शांती, प्रेम वगैरे वगैरे या गोष्टी निर्माण करायच्या आहेत। त्या गोष्टी जर निर्माण करायच्या असतील तर आपल्याला त्यासाठी आवश्यक असणारी साधनं सुद्धा वापरावी लागतील। जवाहरलालांना हे म्हणणं पटलं आणि मग त्यांनी शांतपणे विचार केला आणि या सगळ्या प्रवृत्तीवर कशा पद्धतीने मार्ग काढता येईल याचं ते बराच काळ चिंतन करत बसले। तर असे होते महात्मा गांधी। आज आपण त्यांच्यावर चिंतन करण्यासाठी या ठिकाणी उद्युक्त झालोय। हा विषय या ठिकाणी मांडण्यापूर्वी मला आपल्या सर्वांना अत्यंत नम्रपणे ही गोष्ट सांगायची आहे की महात्मा गांधी यांचं मोठेपण या ठिकाणी सांगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचं छोटेपण, सरदार वल्लभभाई पटेलांचं छोटेपण किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं लहानपण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांची रेषा कमी करून महात्मा गांधींची रेषा वाढवण्याचा प्रयत्न करतोय असं कुणीही चुकून सुद्धा समजू नये। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे 55 कोटी रुपये गांधींच्या सांगण्यामुळे पाकिस्तानला द्यायला लागले। ते कशामुळे झालं, काय झालं हे काही मला माहित नाही, परंतु ते गांधींच्या सांगण्यामुळे करावं लागलं अशा इतिहासामध्ये नोंदी आहे। त्याही गोष्टीला जसा आपला पाठिंबा नाही तसाच माझा सुद्धा गांधींच्या त्या गोष्टीला कुठलाही पाठिंबा नाही। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा गांधींनी फाळणीला पाठिंबा दिला आणि फाळणी घडवण्यामध्ये बापूजींचं काही प्रमाणात योगदान होतं असं म्हणतात आणि इतिहासात तसे पुरावे आहेत। त्याही गोष्टीला माझा कुठलाही पाठिंबा नाहीये।
किंवा त्यांनी ते केलं म्हणजे ते अगदी योग्य केलं आणि ते अयोग्य नव्हतं असं नाही, असं माझं कुठलंही म्हणणं नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गांधी नावाचा एकच महात्मा या भारतामध्ये आहे आणि बाकीचे सगळे महात्मे नाहीत, असं काही जणांचं म्हणणं असतं. तसंही माझं अजिबात म्हणणं नाही. गांधी हा भारताचा राष्ट्रपिता होता. पिता तर एकच असू शकतो, राष्ट्र देखील एकच आहे, पिता अनेक कसे असू शकतात, मग गांधींनाच पिता का म्हणायचं, असा काही जण प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर देखील सद्यस्थितीत माझ्याकडे नाही. आणि गांधी हे एकच भारताचे नेते होते का ज्यांचा फोटो आपण नोटेवर चिकटवला, बाकीचे खरंच त्या पात्रतेचे नेते होते की नव्हते, असा जो वाद छेडला जातो, त्याही वादात पडण्याची माझी तयारी नाही. परंतु गांधीजींबद्दल निर्माण होणारी अंधभक्ती पूर्णपणे बाजूला ठेवून, गांधीजींबद्दल मनामध्ये असणारे समज गैरसमज देखील बाजूला ठेवून, गांधी ही व्यक्ती काय होती, गांधी हे व्यक्तित्व काय होतं, गांधींचा विचार काय होता आणि तो सद्यस्थितीत आपण कसा लागू करू शकतो, या संदर्भामध्ये गांधींनी सांगितलेल्या विचारांवर चिंतन करण्यासाठी मी उद्युक्त झालोय. गांधी ही व्यक्ती म्हणून आपल्याला खूप काहीच माहीत असतं, परंतु गांधी हा विचार आपल्यापैकी फारच कमी जणांना माहीत असतो. जसं शिवाजी महाराजांबद्दलच आहे, आपल्याला फक्त तलवार हाती धरणारे, गनिमी कावा खेळणारे, अफजल खानाचा वध करणारे, शाहिस्ते खानाची बोटं तोडणारे वगैरे वगैरे असे महाराज खूप करून माहीत असतात. कारण त्या गोष्टी रंजक असतात, त्या गोष्टी मनोरंजक असतात आणि माणसांना ते लगेच जवळचं वाटतं. परंतु महाराज हा विचार आपल्यापैकी खूप कमी जणांना माहीत असतो. तसंच गांधींचं आहे. गांधी ही व्यक्ती आपल्याला माहीत असते. गांधींचा जन्म झाला, मग गांधी शाळेत गेले, त्यानंतर ते आफ्रिकेला गेले, मग ते इंग्लंडलाही गेले, त्यानंतर भारतामध्ये ते होते, मग त्यांनी काय केलं, मग साबरमतीमध्ये होते, ते वर्ध्याला होते, सत्याग्रह वगैरे केला, हे सगळं आपल्याला बऱ्यापैकी माहीत असतं. परंतु त्यामध्ये हरवत जाणारा गांधी नावाचा विचार हा माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे. म्हणून या व्याख्यानामध्ये आपण गांधी नावाच्या व्यक्ती आणि त्यांचं व्यक्तिमत्व याही पेक्षा गांधी नावाचा विचार, गांधी नावाचं तत्वज्ञान, गांधी नावाचं चिंतन काय होतं यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. गांधीजींचा विचार आज का करायचा आहे? कारण गांधीजींचा वध झाला, खून झाला, हत्या झाली, याहीपेक्षा 30 जानेवारी 1948 पासून गांधी आपल्यामध्ये हयात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. नथुराम गोडसेंकडनं गांधींना संपवण्यात आलं आणि तो गांधीजींचा शेवट होता. परंतु गांधी शरीर रूपाने जरी संपले असतील तरीही विचार रूपाने गांधी त्यावेळेस पासून आपल्यात आहेत. तुम्ही जर बघितलं तर अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, अनेक राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख हे गांधीजींचा गौरव करतात. कधी बराक ओबामा गांधीजींबद्दल गौरवोद्गार काढतात, कधी नेल्सन मंडेला मला माझ्या आयुष्यातलं बरंचसं सार महात्मा गांधींकडनं कळलं असं म्हणतात. एखाद्या मदर तेरेसा सहजगत्या गांधींचा गौरव करून जातात. हे गांधी होते कोण, हे गांधी घडले कसे, हे गांधी वाढले कसे आणि त्यांनी आपल्या व्यक्तित्वाच्या आणि विचारांच्या संवर्धनासाठी काय केलं, हा मुळात तत्वज्ञानाचा, हा मुळात चिंतनाचा, हा मुळामध्ये संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. गांधींनी जे अनेक विषय बोलले, गांधींनी जे अनेक विषय सांगितले, त्यामधले फारच कमी विषय हे अत्यंत प्रवाही असे होते. म्हणजे आपल्याकडे दोन प्रकारची मूल्य असू शकतात, एक म्हणजे प्रवाही मूल्य आणि एक म्हणजे शाश्वत मूल्य. प्रवाही मूल्य म्हणजे खाण्यापिण्याच्या पद्धती असतील, बोलली जाणारी भाषा असेल, व्यक्त केले जाणारे विचार असतील, हे प्रवाही असू शकतात. परंतु काही मूल्य असतात ती अत्यंत शाश्वत असतात आणि जमिनीची मुळं जमिनीशी जशी घट्टपणे पकडून असतात, सागराच्या लाटा जशा सागराशी एकदम घट्टपणे तादात्म्य पावतात, अगदी तसंच ते जे शाश्वत विचार आहेत ते मूळ मातीपासून वेगळे होऊ शकत नाहीत. गांधींचा या शाश्वत अशा विचारांवर, शाश्वत अशा मूल्यांवर अत्यंत गांधीजींवर त्याचा पगडा होता. गांधीजींनी त्या गोष्टी नेहमी सांगितल्या. तर तुम्ही आम्ही अभ्यास केला गांधींचा तर आपल्याला लक्षात येतं की गांधी सत्यावर बोलले, गांधी अहिंसेवर बोलले, गांधी अस्तेयावर बोलले, गांधी ब्रह्मचर्यावर बोलले, गांधी सामाजिक विचारांवर बोलले, गांधीजी राष्ट्रीयत्वावर बोलले, गांधीजी भारतीयत्वावर बोलले. हे सगळे शाश्वत, सर्वकालीन, सर्वकालिक असे विचार आहेत. म्हणून तुम्ही हे कोणतेही विचार गांधींचे आफ्रिकेला जरी लागू करण्याचा प्रयत्न केला किंवा एखाद्या मालदीवला लागू करण्याचा प्रयत्न केला, अमेरिकेला लागू करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील त्यांचे बहुतांश विचार हे सर्वकालिक, सार्वजनिक, सर्वकालीन असल्यामुळे ते कुठल्याही देशाला व्यक्तिपरत्वे थोडाफार बदल करून लागू होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून गांधीजींच्या विचारांमध्ये प्रवाही मूल्यांचं प्रमाण खूप प्रमाणात कमी होतं आणि गांधीजींच्या विचारांमध्ये शाश्वत असे मूल्य,
जी जगातल्या सर्व जाती धर्मांना पंथांना अंगीकारता येतील अशा पद्धतीची मूल्य होती. म्हटलं तर गांधीजींनी सांगितलेली मूल्य ही खूप सोपी होती, जी तुम्ही आम्ही अनेकदा बोलत असतो, जगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हटलं तर ती मूल्य जगण्यासाठी अत्यंत अवघड अशी मूल्य होती. त्या मूल्यांवर आज आपण मुळामध्ये चिंतन करणार आहोत. गांधीजींचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गांधीजी नंतर साबरमती आश्रमात गेले, पण पूर्वी ते वर्ध्याला सेवाग्राम आश्रमामध्ये होते. आणि तुम्ही जर सेवाग्राम आश्रमामध्ये गेलात वर्ध्याला, तर तिथे गांधीजींची त्यांनी सांगितलेली 7 सामाजिक पातकं याहीपेक्षा मोठ्या अशा बोर्डवर लावून ठेवलेली आहे. आणि ती इंग्रजीत देखील आहेत आणि त्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद देखील झालेला आहे. त्यातलं सगळ्यात महत्वाचं मूल्य गांधीजी सांगतात ते म्हणजे पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स, की तत्व रहित राजकारण हे आपल्या पिढीतलं सगळ्यात मोठं पाप आहे असं गांधी म्हणतात. की राजकारण माणसाला हवं असतं, परंतु राजकारण हे नीतीवर, सत्यावर, मूल्यांवर आधारित हवं हे देखील माणसाला हवं असतं. सर्वसामान्यांचा तोच भाग असतो, परंतु सर्वसामान्यांमधूनच निवडून येणारे, सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे माणसंच हळूहळू सत्तेच्या मोहापायी कसे सत्ताधीश होतात आणि सत्तेपायी आत्मकेंद्रित स्वार्थ प्रेरित होतात हे आपण अनेक वर्षांपासून, गेल्या 70-80 वर्षापासून भारतात आणि जगात देखील बघत आलेलो आहोत. म्हणून सामान्य कार्यकर्ता असताना एखादा माणूस हा अत्यंत वेगळा असतो. तो नीतीने अत्यंत भारलेला असतो, सत्य वगैरे या तत्वांनी पेटलेला असतो. परंतु जेव्हा तो राजकारणाचा भाग होतो तेव्हा आता आपल्याला सिस्टमनुसारच कसं वागावं लागतं हे तो त्याच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगतो. म्हणून प्रिन्सिपल्स कमी होतात आणि पॉवर वाढते. अलेक्झांडर पोप नावाचा एक फार मोठा इंग्रजी कवी असं म्हणतो, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. की सत्ता ही माणसाला अंध बनवते किंवा भ्रष्ट बनवते आणि निरंकुश सत्ता निरंकुशरित्या भ्रष्ट बनवते. त्यावेळेस माणसाचा विवेक राहत नाही. त्याच्या पुढे जाऊन प्लेटो असं म्हणतो की त्याने फिलॉसॉफर किंग नावाची एक संकल्पना मांडली की तत्वज्ञाच्या हातामध्ये राज्य जावं आणि राजा हा तत्वज्ञ असावा. आपण जर आता बघितलं, नरेंद्र मोदींकडे आपण पाहिलं, भारताचे माननीय पंतप्रधान, तर त्यांच्यामध्ये काही प्रमाणात तत्वज्ञानाचा देखील त्यांच्यावर प्रभाव आहे आणि ते सध्या राज्यकर्ते देखील आहे. तुम्ही बराक ओबामांचं जरी बघितलं तरी फिलॉसॉफी, सोशॉलॉजी या अँगलने ते विचार करायचे आणि सत्तेमध्ये असताना त्यांचं कामही तसंच होतं. नेल्सन मंडेलांचंही तुम्ही बघितलं तर तसंच होतं. परंतु अशी उदाहरणं खूप कमी असतात की जी तत्वज्ञानानं ओतप्रोत भारलेली असतात, जी धर्मपरायण देखील असतात आणि त्याबरोबरच ती सत्ताधीश देखील असतात. गांधींना, प्लेटोला जे अपेक्षित होतं आणि त्यानंतरचा विचार गांधींनी पुढे जो मांडला की तत्वज्ञान हे राजकारणामध्ये अभिप्रेत आहे. मुळामध्ये राजकारण करणारी माणसं ही फक्त सत्तेसाठी हापापलेली माणसं नसावीत, तर सर्वसामान्यांचा विचार पूर्णपणे त्यांच्या मनामध्ये असावा आणि त्या शेवटच्या माणसाचा शेवटचा प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत झटणारे असावेत. गांधीजींची काही पत्र वाचले तर गांधींनी एका पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की मी जेव्हा माझ्या गरीब भारताचा विचार करतो तेव्हा कोणतीही योजना बनवत असताना, भारताचा विचार करत असताना सगळ्यात शेवटचा जो माणूस आहे, गरीबातला गरीब जो माणूस आहे, त्याचा चेहरा तुम्ही समोर ठेवा आणि त्याचा चेहरा समोर आणल्यानंतर काय केल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होईल आणि त्याचं जीवन चांगल्या पद्धतीने घडेल असं तुम्हाला वाटतं, अशा योजना तुम्ही निर्माण करा, असं गांधींनी सांगितलं होतं. गरीब कल्याणाची वार्ता गांधींनी नेहमी केली होती. पण त्याच्यासोबतच गांधींनी हे सांगितलं होतं की सत्ता ही भोगायचं साधन नाहीये, तर सत्ता ही एखाद्या ट्रस्टी सारखी वापरली पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं कुठल्याही संस्थांमध्ये ट्रस्टी असतात, विश्वस्त असतात, मोठ्या विश्वासानं त्यांच्याकडे ती जबाबदारी दिलेली असते आणि त्यांनी तो सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करून तत्वांनी पुढे जावं अशी अपेक्षा असते. तसं खूप कमी प्रमाणात होतं. मुळामध्ये सत्ता माणसाच्या हातात आल्यानंतर माणसं वेडी होतात, सत्तेपायी सत्ता लोलुप होतात आणि स्वतःचा विवेक गमावून बसतात. गांधीजी नेमके यावरच बोट ठेवतात की पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स हे आपलं सामाजिक पातक आहे. आणि आज जर आपण बऱ्याच प्रमाणात बघितलं तर राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काय चाललेलं आहे हे आपल्याकडनं आपण डोळेझाकपणाने बघत नाही. आपण सारी विवेकी माणसं असतो, आपण ते बघत असतो. त्यातल्या त्यात बऱ्या माणसाला आपण मत देत असतो आणि मग त्यांना सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु तरी सुद्धा जे काही सगळं चाललेलं आहे ते सगळं अलबेल आहे, सगळं काही चांगलं आहे हे कुणीही मानायला तयार नसतं. त्यामुळे जोपर्यंत गांधी म्हणतात त्या पद्धतीचा पॉलिटिक्स विदाऊट प्रिन्सिपल्स हे बाजूला पडून राजकारण हे तत्वाने भरलेलं, ओतप्रोत भारलेलं होत नाही,
तोपर्यंत सर्वसामान्यांचा विकास होणार नाही, हा महत्त्वाचा विषय. दुसरा मुद्दा गांधीजी मांडतात एज्युकेशन ऑर नॉलेज विदाऊट कॅरेक्टर, की तुम्ही कितीही ज्ञानी असाल, तुम्ही कितीही विद्वान असाल, तुम्ही कितीही शिकलेला असाल, तरी तुम्ही जर तुमच्यामध्ये चारित्र्य नसेल, तुमचं जर चरित्र उत्तम नसेल, तर तुमच्या त्या शिक्षणाला, तुमच्या त्या ज्ञानाला अर्थ नाही. त्याच्या थोडंसं पुढे जाऊन विवेकानंद असं म्हणतात की मला मॅन मेकिंग, कॅरेक्टर बिल्डिंग आणि लाईफ फॉर्मिंग एज्युकेशन हवं आहे. मॅन मेकिंग म्हणजे माणूस घडवणारं, मॅन मेकिंग कॅरेक्टर बिल्डिंग म्हणजे चारित्र्य वाढवणारं, संवर्धित करणारं, आणि लाईफ फॉर्मिंग म्हणजे जीवन घडवणारं शिक्षण हवं आहे. जगण्याच्या आणि शिकण्याच्या दोन्हींच्या भानगडीमध्ये असं होतं की आयुष्यातली पहिली 25 वर्ष आपण जगणं गुंडाळून फक्त शिकत राहतो आणि उरलेली सगळी वर्ष पूर्णपणे शिकणं गुंडाळून ठेवतो आणि फक्त जगत राहतो. जगणं आणि शिकणं हे सोबत होत नाही, आणि जोपर्यंत जगणं आणि शिकणं सोबत होत नाही तोपर्यंत माणसाचं चारित्र्य घडत नाही. म्हणून गांधी असं म्हणतात एज्युकेशन विदाऊट कॅरेक्टर इज समथिंग दॅट वी डोंट वॉन्ट. वी वॉन्ट एज्युकेशन, अलॉंग विथ दॅट व्हॉट वी वॉन्ट इज कॅरेक्टर. की तुमचं चारित्र्य देखील असलं पाहिजे, काही मूल्यांचं संवर्धन झालं पाहिजे, तरच तुम्ही खऱ्या अर्थाने शिकलेला आहात. म्हणून एखादा माणूस साक्षर आहे आणि शिकलेला आहे आणि सुसंस्कृत आहे, या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्याला फारसं वाचता येत असेल तर तो साक्षर झाला, वाचलेलं तो जर अंमलात आणू शकत असेल तर तो शिकलेला आहे. परंतु वाचलेलं जर तो अंमलात आणत असेल आणि त्या पद्धतीने पूर्णपणे तसं वागत असेल, त्याला चालणं, बोलणं, जगणं यातला जो काही विवेक आहे तो त्याच्यामध्ये असेल, तर त्याला आपण सुसंस्कृत माणूस म्हणतो. म्हणून आपल्याला फक्त साक्षर आणि शिक्षित माणसं घडवायची नाहीत, आपल्याला सुसंस्कृत माणसं देखील घडवायची आहेत. मात्र दुर्दैवाने आपल्या आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 आलेलं आहे. त्याच्या आधी मुदलियार आयोग होता, कोठारी आयोग होता, राधाकृष्ण नाईक, बरेच आयोग होते. तुम्ही सगळ्यांमध्ये बघितलं तर त्यावर कॅरेक्टरवर सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे, की माणसाची मूल्य, माणसाचं सुसंस्कृतपण, माणसाचे चारित्र्य, त्याचं संवर्धन हे शिक्षणामध्ये महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपला अट्टहास असला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट गांधी म्हणतात की आपलं तिसरं सामाजिक पातक काय असेल, मला वाटतं ते आजही मोठ्या प्रमाणात होतं, ते म्हणजे सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी. की तुमच्याकडे विज्ञान आहे, परंतु तुमच्याकडे मानवता जर विज्ञानाला धरून चालत नसेल तर तुमच्या विज्ञानाला काहीही अर्थ नाही. म्हणून गांधीजी असं म्हणत असत की आपल्याला फक्त तंत्र शरण असणारी माणसं नको, त्या माणसांना त्यातला विवेक जागा व्हायला हवा आणि तरच माणूस सत्प्रवृत्तीच्या मार्गाकडे जाऊ शकेल. आपल्याकडे मशीन्स खूप असतात, आपल्याकडे तंत्रज्ञान खूप आहे, परंतु ते वापरण्यासाठीचा जो मानवतेचा जो ध्यास आपल्याला हवा आहे तो आपल्याकडे आहे का? अल्बर्ट आइन्स्टाईन बद्दल मी असं एके ठिकाणी वाचलंय की अल्बर्ट आइन्स्टाईननी E=mc² हे सूत्र दिलं फिजिक्समध्ये, आणि त्यानुसार मग पुढे बऱ्याच गोष्टींची निर्मिती झाली. ॲटम बॉम्बची निर्मिती करतानाही त्याचा वापर केला गेला आणि E=mc² वापर करूनच पुढे ॲटम बॉम्बची निर्मिती झाली. तेव्हा आइन्स्टाईन ढसाढसा रडला असं म्हणतात, त्याला खूप वाईट वाटलं. तेव्हा तो असं म्हणाला होता की मी हे जे तंत्रज्ञान होतं, हे जे विज्ञान होतं, हे माणसाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून हे सूत्र तयार केलं होतं. परंतु आज जेव्हा मी बघतो माणसाची अधोगती होतीये, तेव्हा मला अत्यंत वाईट वाटतं. गांधींचं हेच म्हणणं आहे, सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी इज वन ऑफ द बिगेस्ट सिन्स इन द प्रेझेंट एरा. की विज्ञान आहे परंतु मानवता नाही, मानवतेसाठी विज्ञान हवं, मानवता रहित विज्ञान हे आपल्या मूळ नाशाचं एक कारण असेल असं गांधींना वाटायचं. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉमर्स विदाऊट मोरॅलिटी. की तुम्ही व्यापार करत आहात, तुम्ही व्यवहार करत आहात, परंतु ते करत असताना तुमच्यामध्ये जर नीतिमत्ता नसेल, तुमच्यामध्ये नैतिकता नसेल, तर त्या व्यापाराला काहीच अर्थ नाही. मग प्रश्न सहजपणे उपस्थित होऊ शकतो की जर नीतिमत्ताच पाळायची असेल तर एखादा माणूस धर्मपरायण होईल, तत्वज्ञानपरायण होईल, तो माणूस व्यापार कशाला करेल? जिथे फायदा नाही त्या व्यापाराला अर्थ काय? गांधींचं म्हणणं कृपया चुकीने समजून घेऊ नका. गांधीजी त्यामध्ये आपल्याला फायदा नको असं कुठेही म्हणत नाहीयेत. ते म्हणतायत की त्या फायद्यामध्ये देखील नैतिकता असली पाहिजे. म्हणून नीतिमत्ता असलेला व्यापार हा गांधींच्या दृष्टीने एक पुण्याचा भाग होता, नीतिमत्ता रहित व्यापार हा गांधींच्या दृष्टीने एक तोट्याचा भाग होता. आणि आज आपण आजूबाजूला बघतो त्यात टाटा ग्रुप ज्या पद्धतीची नैतिकता पाळण्याचा प्रयत्न करतो,
ते अभिमानास्पद आहे. बरेच उद्योगपती असतात, ते उद्योग करत असतात, सरकारशी त्यांचं साटलोटं असतं, जेव्हा गरज पडेल तेव्हा सरकारच्या बाजूने बोलायचं, दुसरं सरकार आलं की त्या बाजूने जायचं आणि आपला फायदा करून घ्यायचा, असं बरेच जण करतात. परंतु तुम्ही टाटांचा जर अभ्यास केला त्यामध्ये काही कमतरता असण्याची शक्यता आहे, परंतु त्यातल्या त्यात कॉमर्सही हवं आणि व्हॅल्यूज, इंटिग्रिटी, सचोटी सुद्धा हवी. हे जर तुम्हाला याची युती जर कुठे झालेली बऱ्याच प्रमाणात दिसत असेल तर ती टाटांमध्ये बघायला हरकत नाही. गांधीजी पाचवं महत्वाचं पातक सांगतात ते म्हणजे वेल्थ विदाऊट वर्क, की तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे परंतु तुमच्याकडे कुठलंच काम नाहीये आणि त्या कामाशिवाय कामाचा मोबदला तुम्हाला न मिळता तुम्हाला संपत्ती प्रचंड मिळतीये परंतु ती अविवेकाने कमावलेली संपत्ती आहे, त्यामध्ये कामाचा कुठलाही भाग नाही. अनेक माणसं भ्रष्टाचार करताना आपल्याला दिसतात, कुठल्याही प्रकारचं काम फारसं त्यांच्याकडनं होत नसतं परंतु ते काही पदांवर असतात आणि पद हेच त्यांचं काम असतं, त्याच्यामुळे राहिला साहिला भाग ते स्वतःच्या पदरात पाडून घेतात. विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्येही आता प्राध्यापक भरती वगैरे चालू आहे. अनेकदा वृत्तपत्रांमध्ये प्राध्यापक भरतीमध्ये काय मोठ्या प्रमाणात होतं याचा जर आपण विचार केला तर भरमसाठ पैसे हे शिक्षण संस्था चालकांना द्यावे लागतात, त्या सिस्टमनुसार ते पैसे द्यायला लागतात, तरच तुमची त्या ठिकाणी निवड होऊ शकते असं म्हणतात. जर तुम्ही ते केलं नाही तर तुमची निवड होणार नाही. परंतु हा जो काही पैसा कमावलेला आहे हा कुठलंही काम न करता अविवेकानं कमावलेला पैसा आहे. गांधीजी यावरच बोट ठेवतात. आणि तुम्ही गांधींच्या जीवनाचा स्वतः अभ्यास केला तर गांधीजी प्रारंभी वकील होते, परंतु ती वकिली त्यांनी आफ्रिकेमध्ये केल्यानंतर जेव्हा ते भारतात आले तेव्हा ते देशभर फिरले आणि मी शेतकरी आहे हे ते स्वतःचा व्यवसाय सांगत असत आणि शरीर श्रमावर, कामावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. त्यातून आलेली संपत्ती ही खरी संपत्ती असा त्यांचा तत्वज्ञान होतं. 6वं भाग गांधी सांगतात वर्शिप विदाऊट सॅक्रिफाईस, की तुम्ही रोज पूजा अर्चा करत आहात परंतु तुम्ही कुठलाही त्याग केलेला नाही, तुम्ही आयुष्यात कुठलंही समर्पण केलेलं नाही, तुमच्या त्यागाच्या विरहित तुमचं रोजचं पूजा अर्चा चालू आहे, याला काहीही अर्थ नाही. गांधी म्हणतात की असं जर होत असेल तर हे आपलं 6वं पातक आहे. आणि 7वं गांधीजी जे सांगतात कदाचित आपल्या आयुष्यात कधी कधी ते घडत असावं, त्याबद्दल आपणही जागृत होऊन चिंतन केलं पाहिजे, ते म्हणजे प्लेजर विदाऊट कॉन्शन्स, की तुम्हाला आनंद होतोय परंतु तो आनंद दुसऱ्यावर कोसळलेल्या आपत्तीमुळे होत आहे, तर हे आपल्या जीवनातलं एक सामाजिक पातक आहे असं गांधी म्हणतात. म्हणून मी अनेकदा म्हणत असतो की माझ्या घरामध्ये टीव्ही नाही याचं मला दुःख नसतं, शेजारच्या घरामध्ये टीव्ही आहे आणि माझ्या घरात टीव्ही नाही याचं मला दुःख असतं. दुसऱ्याच्या चांगल्यामध्ये आपलं दुःख असतं आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपलं खूप चांगलं झालं असं आपल्याला वाटत असतं. म्हणून जोपर्यंत दुसऱ्याच्या आपत्तीतला आनंद आपण सोडून देत नाही आणि विवेक रहित आनंद बाजूला ठेवून विवेकानं आनंद प्राप्त करत नाही तोपर्यंत हे पाप नष्ट होणार नाही असं गांधी म्हणतात. म्हणून प्लेजर विदाऊट कॉन्शन्स, की दुसऱ्याच्या आपत्तीतला आपला आनंद बाजूला ठेवून आपल्या सुखामध्येही आपण आनंदी होणं आणि दुसऱ्याच्या सुखामध्ये देखील आपण आनंदी होणं आणि त्या आनंदाला विवेकाची किनार असणं, हे गांधींना अभिप्रेत होतं. ही गांधींनी सांगितलेली 7 सामाजिक पातक आहेत. तुम्ही यातलं कुठलंही एक पातक निवडलं डोळे झाकून आणि ते बाजूला घेऊन त्यावर चिंतन केलं तरी तुम्हालाही लक्षात येईल सद्यस्थितीत देखील हे आपल्याकडनं, समाजाकडनं, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं, सरकारकडनं सातत्यानं ही पातकं घडत असतात. म्हणून गांधींच्या स्वप्नातला भारत जेव्हा आपण विचार करतो, बुद्धांच्या स्वप्नातला भारत, महावीरांच्या स्वप्नातल्या भारताचा जेव्हा आपण विवेकानंदांच्या स्वप्नातल्या भारताचा विचार करतो तेव्हा साधारण सगळ्यांनी थोड्या बहुत फरकाने सांगितलेलं तत्वज्ञान हे याशी मिळतं जुळतंच आहे. आणि गांधींचं तत्वज्ञान हे फक्त गांधींच्या स्वतःच्या विचारातून निर्माण झालेलं तत्वज्ञान नव्हतं, तर हिंदू धर्माचा गांधीजींनी सखोल अभ्यास केलेला होता. हिंदुत्व, हिंदू धर्म, तत्वज्ञान, धर्मपरायणता, कर्मकांडता या सगळ्या गोष्टींचा त्यांनी साधक बाधक पद्धतीने अभ्यास केला होता, त्यावर चिंतन केलं होतं. आणि गांधींचा गीतेचा देखील गांधींच्या जीवनावर फार मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. विनोबा भावे ज्यांनी गीताई लिहिली आणि त्यांनी सांगितलं गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, रडता पडता घे उचलून कडेवरे, की मी तिचा बाळ आहे आणि ती मला सावरणारी माऊली आहे. मी जेव्हा अडखळतो, धडपडतो, पडतो तेव्हा गीता मला उचलून कडेवर घेते आणि मला आयुष्याचा मार्ग दाखवते. गांधी त्या पलीकडे जाऊन असं म्हणाले की
गीता इज माय सेकंड मदर, की मी जेव्हा भारतामध्ये होतो तेव्हा भारत माता आणि माझी आई या माझ्या माता होत्या, परंतु जेव्हा मी परदेशामध्ये असतो तेव्हा भगवद्गीता माझ्या सतत सोबत असते. त्या भगवद्गीतेच्या वाचनातून, चिंतनातून, हिंदू धर्माच्या अभ्यासातून, बौद्ध धर्माच्या आणि जैन धर्माच्या अभ्यासातून देखील गांधींचं हे सगळं तत्वज्ञान निर्माण झालेलं आहे. गांधी हे कदाचित त्याचे प्रवक्ते असतील, गांधी हे त्याचे कदाचित द्रष्टे पुरुष असतील. हे तत्वज्ञान आधीपासूनच आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. गांधींनी फक्त त्यावर भाष्य केलं आणि त्याचा वर्तमान स्थितीमध्ये कशा पद्धतीने वापर करता येईल गांधींनी सांगितलं. गांधींनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळपास 11 शपथा घेतल्या होत्या आणि त्या त्यांनी सांगितल्या होत्या की या 11 शपथा या सगळ्यांनी पाळल्या पाहिजेत, तर आपलं जीवन सुखकारक होऊ शकेल. त्यातलं पहिली शपथ जी होती गांधींनी घेतलेली ती म्हणजे सत्याची शपथ होती, की मी आयुष्यामध्ये सत्य बोलेल, सत्याने वागेल, सत्य विरहित जीवन मी जगणार नाही. आणि फक्त सत्य बोलणं हे गांधींच्या, बुद्धांच्या, महावीरांच्या सत्य या तत्वज्ञानाला अभिप्रेत नाही, तर सत्य बोलणारे अनेक जण असतात, सत्याचाच विचार करणारे कमी लोक असतात आणि त्या सत्यानुसारच वागणारे फारच कमी लोक असतात. म्हणून गांधीजी असं म्हणायचे की ज्याच्या जगण्यामध्ये आणि वागण्यामध्ये कसल्याही पद्धतीचं द्वैत नाही, तो माणूस सत्य आचरण करणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि गांधी याही पुढे जाऊन असं म्हणायचे की जो माणूस सत्याचा विचार करतो तो कुणाचाही द्वेष करू शकत नाही, तो कुणाविषयी वाईट भावना बाळगू शकत नाही. आणि एखादा माणूस जर आपल्याविषयी वाईट भावना बाळगत असेल तर आपण त्याला वेळ देणं आवश्यक असतं. त्याला ज्यावेळेस त्याच्या स्वरूपाचं सत्यत्व उमगून येतं त्यावेळेस त्याचं वागणं बदलतं. याला हृदय परिवर्तन वगैरे व्हायला याला काळ लोटायला लागतो, बराच काळ जायला लागतो. आज आपण काहीतरी चांगलं केलं आणि उद्या त्याला त्याबद्दलचा भाव त्याच्या मनात निर्माण झाला आणि परवापासून तो तुमच्याशी चांगलं वागायला लागला. असं जर झालं असतं तर जगातले सगळे भांडणं केव्हाच संपले असते, जगातले तंटे केव्हाच मिटले असते. गांधींना अभिप्रेत असणारा हा सत्याचा विचार आहे की मी सत्य फक्त बोलणार नाही, मी ते जगेल, मी ते वागेल. हा गांधींच्या सत्याचा विचार. आणि ते असं म्हणायचे की सत्य हे ईश्वरासारखं माझ्यासाठी प्रिय आहे, नवे नवे सत्य हाच माझा ईश्वर आहे. म्हणून ईश्वर आणि सत्य या दृष्टीने गांधींमध्ये कसलाही द्वैत भाव नव्हता. गांधीजी दुसरा विचार सांगतात तो म्हणजे अहिंसा. आणि आपण गांधीजींची अहिंसा ही अत्यंत गुळगुळीत आणि बोथट करून टाकलेली. एका गालावर माझ्या मारलं तर मी दुसरा गाल पुढे करेन, अरे ही कसली अहिंसा, हा तर भेकडपण आहे, असं म्हणून आपण मोकळे होतो. गांधींना असणारी अभिप्रेत असणारी अहिंसा ही वेगळी आहे. गांधीजी असं म्हणतात की तुम्ही एक गाल पुढे केल्यानंतर जेव्हा दुसरा गाल मारलं जातं, दुसरा गाल पुढे करता, तेव्हा समोरच्या माणसालाही काही काळाने तुमची दया येते आणि त्या माणसामधली हिंसा निघून जाऊ शकते. गांधींना फक्त शारीरिक पातळीवरची अहिंसा मान्य नव्हती, तर मानसिक भावनिक अहिंसा देखील आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात होत असते. आपल्या बोलण्यानं माणसं दुखावत असतात, आपल्या बोलण्यानं कुणाला तरी आपण उद्धट वाटत असतो, कुणाच्या तरी मनामध्ये खेद निर्माण होत असतो. या अनेक प्रकारच्या हिंसा गांधीजी म्हणतात आपल्याकडनं होत असतात. आणि मुळात गांधीजी म्हणतात की माझा हा जो विचार आहे तो विचार मुळामध्ये हिंसा असतो. कारण आपण जेव्हा माझं 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 करतो तेव्हा आपण आपलं एक वर्तुळ तयार करतो, त्या वर्तुळाचा आपण केंद्रबिंदू असतो, बाकीच्यांना आपण त्या वर्तुळाच्या त्रिज्येच्या परिघाच्या बाहेर ढकलतो. माझं ते फक्त अहिंसेच्या पातळीवर असतं आणि दुसऱ्यांचं जे असतं ते हिंसेच्या पातळीवर असतं. म्हणून गांधीजी असं म्हणतात की अहिंसा जर पाळायची असेल तर ती फक्त शारीरिक पातळीवर नाही, तर ती मानसिक आणि भावनिक पातळीवर देखील आपल्याला पाळायला लागेल. मी ओशोंचं या संदर्भातलं चिंतन वाचत होतो तेव्हा ओशो असं म्हणतात की आपण जेव्हा शांत बसलेलो असतो तेव्हा आपण शांत एका ठिकाणी बघणं किंवा हातवारे न करता, हालचाल न करता बसलेलो नसतो, तर मुळामध्ये आपण असं काहीतरी चाललेलं असतं, आपण हात तरी हलवत असतो, पायांची तरी हालचाल होत असते, हे चालू असतं. याला आपल्या मनातली अस्वस्थता म्हणतात. ही एक प्रकारची हिंसाच आहे. काहीतरी आपलं राहिलेलं असतं, काहीतरी आपल्याला करायचं असतं, काहीतरी साध्य झालेलं नसतं, ते सतत आपल्या डोक्यात चालू असतं. आणि मग आपल्या वागण्या बोलण्यातनं आपण माणसांना दुसऱ्या प्रकारे जे दुखावत असतो ती देखील एक हिंसा आहे. ओशो बुद्धांचं उदाहरण द्यायचं हिंसेबद्दल. ते असं म्हणायचे की गौतम बुद्धांच्या मनातली अस्वस्थता किंवा हिंसा ही बऱ्याच प्रमाणात संपली होती. म्हणून बुद्ध जेव्हा रात्री झोपलेले असत तेव्हा शक्यतो ते एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत नसत. ज्या कुशीवर ते रात्री झोपलेले असत उठताना सकाळी ते त्याच कुशीवर उठत असत. कारण मनातली अस्वस्थता, मनातली हिंसा ही जवळपास संपलेली होती आणि तिचा भाव प्रेम,
करुणा, दया वगैरे या गोष्टींनी घेतलेला होता. तर गांधी तेच सांगतात की मुळामध्ये अहिंसेचा हा विचार महत्त्वाचा आहे. तिसरा विचार गांधीजी म्हणतात आस्तेय. हे जैन आणि बुद्ध तत्वज्ञानाने आपल्याला सांगितलंय. आस्तेयाचा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे काय, तर आस्तेयाचा विचार म्हणजे फक्त चोरी न करणं असा विचार नाही, तो खूप वरवरचा विचार. जसा अहिंसेचा विचार शारीरिक पातळीवर आपण कोणाला न मारणं, कुणाला न त्रास देणं वगैरे म्हणजे अहिंसा असं नाही आहे. मी म्हटलं तसं मानसिक भावनिक पातळी पण तिथे येतात. तसं आस्तेयच आहे. आस्तेय म्हणजे फक्त एखाद्याची वस्तू न चोरणं. XYZ व्यक्तीची वस्तू मी चोरली नाही म्हणजे माझ्यामध्ये आस्तेय आहे असं नाही आहे. तर मला जे माझ्याकडे आहे ते इतरांकडे नाही आहे. म्हणजे गरीब माणूस त्याच्याकडे नाही, त्याच्याकडे ते नाही, मी तुलनेनं त्यापेक्षा बरा असेल, श्रीमंत असेल, माझ्याकडे ते आहे, हे पाहून सुद्धा मला वाईट वाटलं पाहिजे. तर मी आस्तेय मानणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्याकडे खूप गोष्टी असतात, त्याची आपल्याला गरजही नसते, परंतु सर्वसामान्यांकडे त्या गोष्टी नसतात. आणि मग कुणीतरी आपली भाकरी जेव्हा हिसकावून घेतो तेव्हा आपण त्याच्या अंगावर धावून जातो. याचं कारण हेच असतं की आपल्याकडे भरपूर असतं, त्याच्याकडे काही नसतं. ती भाकरी हिसकावून घेणं याचं कोणीही समर्थन करणार नाही, परंतु माणसं तसं का करतात याचा विचार आपण करत नाही. अनेकदा चोरच आहे तो, भिकारी आहे असं काहीतरी बोलून आपण मोकळं होतो, परंतु त्यामागचं जे काही दुःख आहे ते आपण समजून घेत नाही. म्हणून गांधीजी असं म्हणतात की आपल्याकडे भरपूर काही असताना आपण आपल्यातलं थोडं समोरच्याला देणं हा खऱ्या अर्थानं आस्तेयाचा विचार आहे. गांधी पुढे जाऊन असं म्हणतात की देर इज एव्हरीथिंग फॉर अवर नीड इन नेचर, बट देर इज नथिंग फॉर अवर ग्रीड इन अवर नेचर. की आपल्या या निसर्गामध्ये, पर्यावरणामध्ये आपल्याला जे हवं आहे, जे आपल्याला गरजेचं आहे, नीड जी आपली आहे, ते सगळं तुम्हाला मुबलक प्रमाणात मिळणार आहे. परंतु आपली जी ग्रीड आहे, म्हणजे जो हावरेपणा आहे, जो वखवखलेपणा आहे, जो अस्वस्थपणा आहे, जी आपली हाव आहे, ती त्याच्यासाठी निसर्गामध्ये काहीही नाही आहे. म्हणून गांधीजींचा हा जो विचार आहे की आस्तेय म्हणजे माझ्याकडचं हे मी ज्याला गरज असेल त्याला देईल, हा विचार. चौथा विचार गांधींचा तो म्हणजे चौथी शपथ, ती म्हणजे मी अपरिग्रह याचं पालन करेन. हा थोडासा वेगळा विचार. अपरिग्रह म्हणजे ज्याची मला गरज नाही ते मी माझ्याजवळ बाळगणार नाही. मला राहण्यासाठी एक गाडी आवश्यक आहे, मला जाणं येणं करण्यासाठी एखादी गाडी आवश्यक आहे, त्यानंतर घालण्यासाठी काही कपडे आवश्यक आहेत. जेवढं गरजेचं आहे मी तेवढंच माझ्याकडे ठेवेन. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जवळ 4 फ्लॅट्स असतात, 4 गाड्या असतात. ठीक आहे, ज्याची त्याची श्रीमंती असते, ज्याचं त्याचं ते कर्म आहे, ज्याचं त्याचं ते पुण्य आहे, त्यातनंच माणसं कमावत असतात. पण गांधीजी असं म्हणतात की आपला हव्यास हा या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे. जे आपल्याला गरज नाही, ज्याची गरज नाही, ते आपण आपल्यापासून मुक्त करता आलं पाहिजे. गांधींनी जेव्हा साधारण 1940च्या आसपास, 1920च्या आसपास बनारस हिंदू विद्यापीठाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा अनेक मान्यवरांना बोलावलेलं होतं. त्यात ॲनी बेझंट, होम रूल लीगच्या ॲनी बेझंट अध्यक्षस्थानी होत्या आणि काही प्रमुख पाहुणे होते आणि त्यात अनेक प्रमुख पाहुण्यांपैकी गांधीजी देखील एक होते. तर गांधीजी तिथे भाषणाला उभे राहिले आणि ते म्हणाले की इथे खूप संस्थानिक आहेत, इथे काही राजे आहेत, इथे संस्थानिक आहेत आणि त्यांच्याकडे प्रचंड श्रीमंती आहे, परंतु त्यांनी आस्तेय आणि अपरिग्रहाचा विचार केला पाहिजे. त्यांच्याकडे जे आहे, जे त्यांना आवश्यक असेल ते त्यांनी ठेवावं, परंतु ज्याची आवश्यकता नसेल ते त्यांनी सर्वसामान्यांना वाटून द्यावं. हा विचार तुम्ही जर केला तर भारताचं जे सामाजिक अधपतन काही प्रमाणात झालंय, जे आर्थिक अभिसरणता निर्माण झालेली ती दूर होईल असं गांधींनी सांगितलं. व बऱ्याच धनधान्य तिथे असणाऱ्या लोकांना खूप राग आला, ते उठून निघून गेले. की गांधीजी साधा फकीर, साधे कपडे सुद्धा हा माणूस घालत नाही आणि हा माणूस आम्हाला काय सांगणार. आम्ही जे मिळवलेले ते आमच्या पूर्वजांच्या पुण्यामुळे आम्हाला मिळालेले आहे आणि आम्ही संस्थानिक आहोत, आम्ही ते कुणालाही देणार नाही. परंतु मग गांधींना काही लोक अहमदाबादला नंतर घेऊन गेले, तिकडे आश्रम वगैरे साबरमती अहमदाबाद त्यांनी निर्माण केला. तिथे गांधींना बराच या ठिकाणी गांधींनी जो विचार मांडला तिथे पाठिंबा मिळाला आणि अनेक धनधान्य गुजराती मारवाडी उद्योगपतींनी किंवा संस्थानिकांनी स्वतःकडे असणाऱ्या बऱ्याच गोष्टी वाटून दिल्या. की बाबा आपण जे आपल्याकडे मिळतंय ते आपण त्याचे विश्वस्त आहोत, आपण त्याचे ट्रस्टी आहोत, आपण त्याचे मालक नाही आहोत. जे आपल्याला मिळतंय त्यात आपल्या नशिबाचा देखील भाग आहे, इतरांना मिळत नाही तो त्यांच्या दुर्दैवाचा भाग आहे, परंतु आपण त्यामध्ये काहीतरी करणं ही आपली जबाबदारी. हे गांधींची एक महत्त्वाची शपथ होती. गांधींची
पाचवी महत्वाची शपथ म्हणजे जो विचार बुद्धांनी मांडला, जो विचार हिंदू वैदिक तत्वज्ञानात देखील आहे, जो विचार शंकराचार्यांनी मांडला, जो विचार जैनांनी मांडला, तोच विचार म्हणजे ब्रह्मचर्याचा विचार. ब्रह्मचर्याचा साधा अर्थ असा आहे की कुठल्याही पुरुषानं कुठल्याही स्त्रीकडे किंवा कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही पुरुषाकडे आसक्त किंवा कामुक भावनेनं विचार करायचा नाही किंवा त्या दृष्टीने वागायचं जगायचं नाही. हा साधा विचार ब्रह्मचर्याचा आहे. परंतु इथेच फक्त मर्यादित न राहता आपलं जगणं वागणं ब्रह्मचर्याला योग्य असं व्हावं, हा गांधींचा विचार होता. म्हणून एखाद्या माणसाचं लग्न झालेलं असताना देखील तो माणूस ब्रह्मचारी असू शकतो का, हा विचार पुढे आला. विवेकानंद त्याच्या पुढे जाऊन असं म्हणाले की तुमच्यामध्ये जर ब्रह्मचर्य असेल तर तुमच्यामध्ये प्रचंड एकाग्रता सुद्धा निर्माण होऊ शकते. याचं कारण म्हणजे आपल्या दुःखाचं कारण आपण संसार करतो, आपण लग्न वगैरे केलेलं असतं, आपण संसार करत असतो, आपल्याला अनेक जबाबदाऱ्या असतात आणि आपल्या आयुष्यात काही दुःख पण असतात. असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जवळपास 60-70% दुःखे ही आपल्यामुळं असणाऱ्या जबाबदाऱ्या आपण ज्यात गुंतत जात असतो, ज्या मायेमध्ये अडकत जात असतो, त्यातून ते निर्माण झालेलं असतं. हे जेव्हा बाजूला होतं तेव्हा आपल्याला विशेष असे मोह, विशेष असे पाश उरत नाहीत आणि मग आपलं मन जे इकडे तिकडे विखुरलेलं असतं, रमलेलं असतं, त्यातली एकाग्रता एक खून ती एखाद्या गोष्टीवर निर्माण होऊ शकते. परंतु त्यासाठी टोकाचं ब्रह्मचर्य आपल्याला पालन करायला लागतं. तुम्ही माननीय पंतप्रधानांचं जर उदाहरण घेतलं तर आत्ता राम मंदिराचा मोठा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सोहळा 22 जानेवारीला पार पडला. परंतु त्यापूर्वी 11 दिवस प्रभू श्रीरामचंद्रांनी जिथे जिथे त्यांचं वास्तव्य होतं किंवा जिथे जिथे त्यांचा चरण स्पर्श झालेला होता तिथे तिथे मोदी स्वतः त्या भागांमध्ये, त्या नदी असेल, समुद्र असेल, ते मंदिर असेल, तिथे स्वतः ते फिरून आले. कोणीतरी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला करायचंच असेल, व्रत पालन करायचं असेल तर तुम्ही 3 दिवस हे करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला खाली जमिनीवर झोपण्याची आवश्यकता नाही, तुम्ही पलंगावर झोपलं तरी सुद्धा चालू शकेल तुमचं वय वगैरे बघता. परंतु नरेंद्र मोदींनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या आणि त्यांनी सांगितलं फक्त 3 दिवस नाही तर मी स्वतः 11 दिवस या व्रताचं पालन करेल. आणि दुसरं म्हणजे मी कुठेही वर पलंगावर झोपणार नाही, मी खाली झोपेल, मी अन्न ग्रहण करणार नाही, मी फक्त पाणी ग्रहण करेल वगैरे वगैरे. असं कडक त्यांनी एक प्रकारचं ब्रह्मचर्याचंच पालन जे अनेक वर्ष ते करत आहेत तेच त्यांनी चालू ठेवलं. म्हणून तुम्ही जर बघितलं तर सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदीजींचा उल्लेख करत असताना ते एक प्रकारचे म्हणजे योगी कसे आहेत किंवा त्यांच्यावर त्यांचा भाव, सात्विक भाव त्यांच्यामध्ये कसा आहे, त्यांच्यामध्ये एक योग्याची जी अंतर्भूत शक्ती अशी असते ती कशी निर्माण झालेली आहे आणि त्यांचा तपस्वी म्हणून त्या ठिकाणी उल्लेख केला. तर हे एक प्रकारचं जे ब्रह्मचर्य आहे ते ब्रह्मचर्य जर पालन होत असेल तर आपल्या आयुष्यातली बरीच दुःख निघून जातील असा गांधींचा विचार. सहावी शपथ गांधींची ती म्हणजे शरीर श्रम, की शरीर हे माणसाला मिळालेलं खूप मोठं वरदान आहे, त्याचा वापर आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून शक्यतो तंत्रज्ञानाचा फारसा आहारी न जाता, शक्यतो मशीन्सच्या आहारी न जाता जेवढा आपल्या शरीराचा आपल्याला वापर करता येईल, शरीर श्रम करता येईल. म्हणून गांधीजी सूतकताई करत असत, स्वतः अनेकदा स्वयंपाक करत असत, स्वतः ते पशुपालन करत असत, स्वतः ते शेती करत असत. सकाळी उठल्यानंतर म्हशीचं किंवा गाईचं दूध काढणं हा त्यांचा उद्योग असे. त्याच्यानंतर ते भाज्या स्वतः चिरत असत. विनोबाजींची आणि गांधीजींची पहिल्या प्रथम जेव्हा भेट झाली वर्ध्याच्या आश्रमात, तेव्हा गांधी विनोबांना विचारलं की तुला काय हवंय. विनोबांनी सांगितलं की तुम्ही जसं काम करता मला तसं काम करण्याची इच्छा आहे आणि मला तसं जीवन जगण्याची इच्छा आहे. गांधी म्हणाले असं आहे का, हरकत नाही, चला तर तिथे वेळी ठेवलेली आहे आणि तिथे भाजी ठेवलेली, ती चिरायला घे आणि इथून तू सुरुवात कर. ते गांधींनी त्यांना सांगितलं. म्हणून पशुपालन असेल, शेती असेल, दुग्धपालन असेल, असे अनेक उद्योग गांधीजी दिवसभर करत असत. कारण गांधीजींचा स्वतःचा शरीर श्रमावरती, व्यायामावरती प्रचंड विश्वास होता. आणि आपण आता या धकाधकीच्या जीवनामध्ये महानगरांमध्ये राहत असताना आपल्याला सगळं अगदी हाकेच्या हक्काच्या अंतरावर हवं असतं, ते आपल्याला मिळतं सुद्धा. मात्र जितकं आपण आपलं शरीर वापरू शकू तितका आपल्याला त्याचा फायदा होऊ शकेल. बरेच जण असं म्हणतात की खूप श्रम केल्यानंतर थकवा येतो आणि त्या थकव्याने माणसं आजारी पडतात. हे जरी खरं असलं तरी काहीही श्रम न होता देखील माणसाला आजारपण येतं आणि कमी वयात आजारपण येतं, हे आपण आजच्या पिढीवरनं बघत आहोत. तर गांधींची शपथ शरीर श्रमाची शपथ होती. आस्वाद हा गांधींचा एक महत्वाचा शपथेचा भाग होता. आस्वाद म्हणजे कुठल्याही गोष्टीचा स्वाद घ्यायचाच नाही, चव चाखायचीच नाही असं नाहीये.
तुम्ही मी समर्थ रामदासांवर जे काही या ठिकाणी भाषण केलं होतं त्यामध्येही हा उल्लेख होता, तो आवर्जून या ठिकाणी पुनरुक्त पद्धतीनं करतो. समर्थ रामदास हे सकाळी अगदी उठत असत ब्राह्म मुहूर्तावर आणि जवळपास 12 वाजेपर्यंत टाकळी नाशिक या भागामध्ये गोदावरीच्या मध्ये आतमध्ये जाऊन नदीमध्ये जाऊन एक पाय उजवा पाय डाव्या मांडीच्या तिथे लावून दोन्ही हात डोक्यावर ठेवून ते तपश्चरण करत असत, श्रीरामाचं नामस्मरण करत असत. आणि जवळपास 12 वाजता म्हणजे सूर्य डोईवर आल्यानंतर मध्यान्नाच्या आसपास ते सगळं झाल्यानंतर ते भिक्षा मागत असत. जे काही त्यांना अन्न मिळत असेल म्हणजे भाकरी असेल किंवा भात असेल, भाजी असेल, त्या काळात जे काही अन्न असेल ते अन्न एकत्र करत असत, त्याचा काला तयार करत असत जसं श्रीकृष्ण करत असत. ते पाण्यामध्ये मिसळत असत, त्यातली चव काढून टाकत असत आणि मग उरलेलं जे काय आहे बेचव असं चवहीन असं अन्न ते खात असत. कोणीतरी सहजगत्या प्रश्न केला की स्वामी आपण असं का करता? तेव्हा त्यांनी सांगितलं की जर मी ही चव सातत्यानं चाखत राहिलो तर मग संसाराचा त्याग करण्याचा उपयोग काय? म्हणजे जे मी घरी खात नाही ते मी बाहेर जाऊन कुठेतरी खातोय, याला संसाराचा त्याग करून ब्रह्मचर्य पालन म्हणता येणार नाही. ती शक्ती निर्माण व्हायची असेल, ते ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज निर्माण व्हायचं असेल तर त्या चवीचा मोह आपल्याला पडता कामा नये, म्हणून ते अन्न बेचव करून खात असत. गांधी इतक्या कदाचित टोकाची भूमिका घेत नाहीत. गांधीजी असं म्हणतात की अस्वाद म्हणजे चवीकडे तुम्ही फारसं लक्ष देऊ नका, त्या चवीच्या मोहामध्ये विशेष म्हणजे अडकून पडू नका. त्या तिखटाची, मसाल्याची, त्या गोडाची एकदा सवय लागली की माणसं मग फक्त खाण्यासाठी जगतात, ती जगण्यासाठी खात नाहीत. आणखी एक गांधींचं म्हणणं होतं ते म्हणजे निर्भयता. तुम्ही वेदांमध्ये अभि असं सांगितलेलं आहे, पुराणांमध्येही सांगितलेलं आहे की तू निर्भय हो आणि कुठल्याही पद्धतीची भीती बाळगू नको. गांधींचं देखील तेच म्हणणं होतं, ती त्यांची शपथ होती. म्हणून गांधीजी बघा विन्स्टन चर्चिलशी बोलत असताना, रुझवेल्टशी बोलत असताना, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, त्या काळची जी जागतिक सत्ता केंद्र होती त्यांच्या मोठमोठ्या नेत्यांशी बोलत असताना देखील कुठल्याही प्रकारचा एक ज्याला आपण कॉन्फिडन्स नसणं म्हणतो किंवा भीती म्हणतो ते बाळगत नसत. त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्भयता होती आणि म्हणून इतक्या मोठ्या देशाचं ते संचालन करू शकले, इतक्या मोठ्या देशाला ते दिशा देखील देऊ शकले. सर्व धर्म समभाव असं न म्हणता गांधीजी सर्व धर्म समानत्व असं म्हणतात की कुठल्या तरी एका विशिष्ट धर्मालाच फक्त धरायचं, मग तो मायनॉरिटीमध्ये असला तरी चालेल, त्याचं लांगुल चालन करायचं आणि बाकी मेजॉरिटीमध्ये असलेल्या धर्माला झिडकारून टाकायचं. हे जे काही पक्षांचं सध्याचं धोरण आहे, गांधीजींचा त्याला ठोकाचा विरोध होता. गांधींचं म्हणणं हिंदुत्ववादाच्याही बाजूनं नव्हतं किंवा मुस्लिम ख्रिश्चन्स यांच्याही फक्त बाजूने नव्हतं, तर सर्व धर्मांप्रती हे समानत्व असलं पाहिजे, हा त्यांचा महत्त्वाचा भाग होता. आपल्या घटनेमध्ये सर्व धर्म समभाव लिहिलेला आहे. गांधीजींचा मूल्य हे त्याच्या थोडंसं पुढे जाऊन सर्व धर्मांप्रती समान अशी भावना गांधीजींच्या मनामध्ये होती, ती त्यांची शपथ होती. आणखी एक मूल्य ते म्हणजे स्वदेशी. गांधींनी नेहमी त्याचा स्वीकार केला होता की भारताच्या मातीशी आपली नाळ असली पाहिजे, भारताची मूल्य, भारताच्या पद्धती, हे गांधींनी नेहमी स्वीकारलं होतं. आणि ते असं म्हणायचे की वेगवेगळ्या जे धर्मग्रंथ आहेत, पाश्चात्य ग्रंथ आहेत किंवा पाश्चात्य गोष्टी आहेत, याचा माझ्या जीवनामध्ये वास असू दे, याचा माझ्या जीवनामध्ये रहिवास घडू दे, परंतु माझं जे काही पाऊल असेल हे पाऊल, ही दोन्ही पावलं ही सतत भारताच्या भूमीवर घट्ट असू देत. एखाद्या दुसऱ्या देशाचं वारं एखाद्या खिडकीतनं माझ्याकडे आलं तरी चालेल, एखाद्या दुसऱ्या देशाचं संगीत माझ्याकडे दारातनं आलं तरी चालेल, परंतु माझे पाय माझ्या मातृभूमीवर घट्ट रोवलेले असले पाहिजेत, हा गांधींचा विचार होता. आणि गांधींचा आणखी एक साधारण शेवटचा विचार तो म्हणजे अस्पृश्यता निवारण होता. सावरकरांनी देखील अस्पृश्यता निवारणासाठी मोठं काम केलं. आंबेडकरांनी त्याचं विशेष कौतुक केलं. रत्नागिरीमध्ये सर्व जातींच्या भोजनावळी ज्या सावरकरांनी उठवल्या ते काम अत्यंत मोठं होतं. तेच काम गांधींना देखील आवश्यक अपेक्षित होतं. म्हणून दलित बांधवांना, महार बांधवांना आपण झिडकारून न देता आपण त्यांच्या प्रती ममत्व बाळगावं, हा गांधींचा भाव होता. म्हणून गांधीजी त्यांना हरिजन असं म्हणत असत. आता काही जणांचा या गोष्टीला आक्षेप की आम्हाला तुम्ही चांगलं वागवायचं नाही आणि मग आम्हाला म्हणताना फक्त तुम्ही हरिजन असं गोडगोड शब्दांमध्ये बोलायचं, याला आमचा आक्षेप आहे असं अनेक जण म्हणतात. परंतु ते जरी बाजूला ठेवलं तरी गांधींचं हरिजन ही हरीची ही माणसं आहेत. या माणसांमध्ये आणि सवर्णांमध्ये, या माणसांमध्ये आणि सिंधींमध्ये, या माणसांमध्ये आणि उच्चवर्णीयांमध्ये कुठलाही भेद असता कामा नये, हा गांधींचा विचार होता.
परवा एक कविता सहज वाचनात आली, त्या 4 ओळी मला आठवतात म्हणून सांगतो. त्यानं मला विचारलं तुझी जात काय. त्यानं मला विचारलं तुझी जात काय. मी त्याला म्हटलं 2 हात आणि 2 पाय. की 2 हात आणि 2 पाय हीच माझी जात आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य यापैकी कुठलीही माझी जात नाही. मी माणूस म्हणून जन्मलो, माणूस म्हणून जगतो आणि माणूस म्हणून मरणार. अस्पृश्यता निवारणाचा जो भाग आहे गांधींना अपेक्षित असलेला, तो हाच होता की कोणालाही जातीवरनं किंवा धर्मावरनं उच्च-नीच ठरवायचं नाहीये. तू या जातीचा म्हणून तू माझ्याकडे येऊ नकोस, तू त्या जातीचा म्हणून माझ्यासोबत जेवू नकोस, असा कुठलाही भाव गांधींना मान्य नव्हता. ती गांधींनी त्यांच्या आयुष्यात घेतलेली शपथ होती. गांधींच्या जीवनावरती जॉन रस्किन याचा, टॉल्स्टॉय याचा आणि थोरो या तिघांचा खूप प्रभाव होता. म्हणून गांधीजींनी पाश्चात्य विचारवंतांचंही बरंच वाचन चिंतन केलं होतं. गांधींनी आफ्रिकेमध्ये वकिली करत असताना त्यांनी काही शेती पण केली होती. तिथं त्यांनी टॉल्स्टॉय फॉर्म निर्माण केलं होतं की टॉल्स्टॉय याने बंधुता, समता, स्वातंत्र्य वगैरे वगैरे या मूल्यांचा पुरस्कार केला. गांधींना ते खूप प्रिय असत आणि गांधी त्यांच्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करत असत. थोरोने देखील निसर्गाकडे परत फिरण्याची, त्याकडे बघून आपलं जीवन जगण्याची एक शिकवण दिली होती. गांधींना ती देखील प्रिय होती. आणि पुढे अनटू धिस लास्ट हे जॉन रस्किन याचं जे पुस्तक गांधींनी वाचलं की सर्वोदय हेच जीवन, चांगल्या जीवनाचा हाच मूलमंत्र आहे, हे जे जॉन रस्किन याचं म्हणणं होतं ते गांधींना मान्य होतं की कुण्या एकाच्या सुखामध्येच सगळ्यांचं सुख असणार नाही, मात्र सर्वांचं सुख ज्यामध्ये असेल ते खरं सुख आहे, असं गांधींचं म्हणणं होतं. म्हणून एक माणूस 100 रुपये कमावणं याहीपेक्षा 100 माणसांनी मिळून एक रुपया कमावणं हे गांधींना अभिप्रेत होतं. एका माणसानं टाकलेली 100 पावलं असण्यापेक्षा 100 माणसांनी मिळून टाकलेलं एक पाऊल गांधींना अभिप्रेत होतं. हा जॉन रस्किनचा जो सर्वोदयाचा विचार होता की एकाच्या उदयामध्ये सर्वांचा उदय नाही, तर सर्वांच्या उदयामध्ये पूर्ण जगाचा उदय आहे, तोच सर्वोदय आहे, हा गांधींचा विचार होता. आणि आपण नेहमी असं बोलताना बोलतो की श्रीमंत श्रीमंत होत आहेत आणि गरीब गरीब होत आहेत. आपण 50 वेळा तरी वर्षात ही गोष्ट बोलत असतो. गांधींना तेच अभिप्रेत होतं की फक्त श्रीमंत माणसांनी श्रीमंत न होता सर्वसामान्य माणसांनी, ज्याला आपण बिलो पॉवर्टी लाईन म्हणतो की दारिद्र्य रेषा आहे, त्याच्यावर यावं आणि एक चांगलं जीवन जगावं. आणि मध्यंतरी मी काही आकडे पाहिले, सरकारचे जे आकडे आलेले आहेत, वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी ते प्रसिद्ध केले आहेत, सरकारने नाही. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 70-75 वर्ष देश स्वतंत्र होऊन झाला, परंतु कुठल्या 10 वर्षांमध्ये बिलो पॉवर्टी लाईनच्या वर दारिद्र्य रेषेच्या वर सर्वाधिक जास्त लोक असतील तर ते 2014 ते 2024 यामध्ये आहेत. आणि तो आकडा 13 करोड पेक्षाही जास्त आहे की 13 करोड लोक या काळामध्ये दारिद्र्य रेषेच्या पुढे आलेले आहेत. आणि जवळपास सर्वसामान्यांचं जर तुम्ही एकूण दर महिना उत्पन्न जर बघितलं, दरडोई उत्पन्न किंवा दर महिना उत्पन्न बघितलं, तर साधारण ते प्रत्येक भारतीयाचं 7 ते 8 हजार रुपये असावं, जेणेकरून ते वर्षाचं 12 गुणिले 8 96,000 म्हणजे 1 लाख 1.25 लाखापर्यंत ते उत्पन्न जातं. कदाचित सर्वांचा उदय या दृष्टीनेच गांधींना अभिप्रेत होता. आजही भारतामध्ये समस्या नाहीत असं नाही, अनेक समस्या असतील, परंतु काही प्रामाणिक प्रयत्नांनी त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न जर होताना दिसत असेल तर आपण देखील त्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हायला हवं. गांधींचा आणखी एक विचार म्हणजे मी मागे बोललो तसं सत्याचा विचार तर होताच, परंतु सत्याचा आग्रह धरला पाहिजे. एखादी गोष्ट खरी असेल तर ती मांडली पाहिजे. ती जर ऐकून घेतली जात नसेल तर पुन्हा मांडली पाहिजे. 100 वेळा ऐकून घेतली नसेल तर 101व्या वेळेस तेवढ्याच संयमानं ती मांडली पाहिजे. समोरच्याचं हृदय परिवर्तित होईपर्यंत ती गोष्ट मांडली पाहिजे. म्हणून काही कायद्यांना गांधींनी ब्रिटिशांच्या काळात अगदी आफ्रिकेत वगैरे असताना विरोध केला. तेव्हा गांधींना एखादी गोष्ट, एखादा कायदा असेल, तो कायदा जर गांधींना पटत नसेल तर त्या कायद्याविषयी काहीतरी लिहायचं आणि एखाद्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये किंवा छोटीशी आग असेल तर त्यामध्ये ते टाकून जाळून टाकायचं, असा तो विचार होता. मग कुणीतरी पोलीस अधिकारी येणार, तो कार्यकर्त्यांना आणि गांधींना मारहाण करणार आणि ते काढायला लावणार. गांधीजी परत जाणार, ते उचलणार आणि तिथे टाकणार. असं 50 वेळा झालं तरी 51व्या वेळेस ते करणार. आणि जोपर्यंत माझं जे दुःख आहे ते दुःख पाहून समोरच्याचं मन हेलावत नाही, समोरच्याला वाईट वाटत नाही आणि तो त्याचं वाईट वागणं सोडून देत नाही, तोपर्यंत माझं हे काम मी करत राहील. कदाचित यात काही महिने, काही वर्ष जातील, परंतु हा एक संस्कार पूर्ण व्यवस्थेवर होऊ शकेल, हा गांधींचा विचार होता. म्हणून चौरी चौरा या ठिकाणी मला वाटतं
गोरखपूर चौरी चौरा हा जो भाग आहे उत्तर प्रदेशचा, तिथे त्या आंदोलनाला जेव्हा वळण लागलं, ते अहिंसक वळण होतं, तेव्हा गांधींनी तो सत्याग्रह मागे घ्यायला सांगितला की आपल्याला जर काही एक साध्य करायचं असेल तर हिंसा करून ते होऊ शकणार नाही. गांधीजी आणखी म्हणतात ते कदाचित आपल्याला पटू शकेल. गांधीजी आठवड्यातून एकदा उपवास करत असत आणि गांधीजी आठवड्यातून एकदा मौन सुद्धा पाळत असत. त्यांचा उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी खाणं, ओके, आणि रात्री काय आहे, आता कुठला वडा आहे, अशा पद्धतीचा उपवास नसणं, असा प्रकारचा उपवास गांधींचा नव्हता. तो निर्जळी उपवास असायचा. काही वेळा पाणी वगैरे घेतलेलं असायचं, परंतु काहीही खाणं पिणं असं ठरवून ठेवलेलं नसायचं की दुपारी हे, मग संध्याकाळी हे, रात्री ते, पुढच्या उपवासाला हे नाही. एकाच दिवशी 2 पदार्थ होतात का, जाऊ द्या मग आपण शोधू आता पुढचा उपवास कधी येणार आहे, असल्या प्रकारचा खादाडी उपवास गांधीजींचा नव्हता. तर गांधीजींचा उपवास हा सात्विक उपवास होता आणि ते मौन सुद्धा धारण करत असत. ते असं म्हणत असत की माणसानं कमी बोलावं, शक्यतो बोलूच नये, बोलण्याची गरज नसेल, आणि म्हणजे एखादं तुम्हाला काही बोलायचं असेल आणि मौन धारण करायचं असेल, यामध्ये जर मौन धारण करणं श्रेष्ठ असेल तर मौनच धारण करावं, बोलू नये. बोललंच पाहिजे, आणि आपण आता बोलल्यानेच जगाचं कल्याण होणार आहे, अन्यथा जग कोसळून पडेल असं आपल्याला वाटलं तरच आपण बोलावं, शक्यतो बोलू नये. असं जर तुम्ही केलं तर तुमचे निर्णय शक्यतो चुकणार नाहीत, तुमच्यामधला विवेक सतत जागा राहील, तुमच्याकडनं बोलताना वागताना फारशा चुका होणार नाहीत, असा गांधीजींचा अनुमान होता आणि गांधीजी त्या पद्धतीने जगत होते. त्यामुळे मितभाषी गांधीजी होते, मिताहारी गांधीजी होते, मितव्ययी गांधीजी होते, आणि हे गांधीजींच्या जीवनाचं वैशिष्ट्य आहे. आणखी एक विचार सांगून साधारण आपण शेवटाकडे जाऊया. गांधीजींनी एक विचार नेहमी त्यांच्या जीवनामध्ये अंगीकारला आणि आपल्याला देखील तो सांगितला, तो म्हणजे सिंपथी माणसामध्ये असते, म्हणजे सहवेदना, परंतु सहसंवेदना, ज्याला गांधीजी एम्पथी म्हणत असत, की एखाद्याचं दुःख पाहून माझं मन हळहळतं, तर ती झाली सिंपथी. परंतु एखाद्याचं दुःख पाहून माझं मन हळहळतं आणि त्याचं दुःख दूर करण्यासाठी मी काहीतरी करायला जातो, ही झाली एम्पथी. ही गांधींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होती. पण तुम्ही जर बघितलं तर 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला, त्यावेळेस भारताचं राष्ट्रगीत वगैरे गायलं गेलं, भारताचं झेंडावंदन झालं, पंतप्रधान, ते सगळे माणसं तिथे होते. गांधीजी तिथे नव्हते. गांधीजी त्यावेळेस बंगालमधल्या नौखली भागामध्ये जी हिंदू मुस्लिम दंगल झाली आणि मग जाळपोळ झाली होती, ती विझवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. आता काही जणांना हे सांगितल्यानंतर नाही, गांधींना ते करून प्रसिद्धी प्राप्त करायची होती, म्हणून मुद्दामून जिथे सगळे तिथे जायचं नाही, जिथे कोणी नाही तिथे जायचं, म्हणजे कसं लोकांचं लक्ष जातं, असाही काही जणांनी आक्षेप घेतला. अर्थात त्यातला चेष्टेचा, मस्करीचा, विनोदाचा भाग सोडून जरी दिला तरी गांधीजी जे करत असत त्यामध्ये सहवेदना खूप मोठ्या प्रमाणात होती. एकदा एक मुलगा गांधींकडे आला आणि तो म्हणाला की बापूजी, मला तुमच्यासाठी एक कोट शिवायचा आहे, कारण तुम्ही अत्यंत गरीब आहात, तुम्ही उघडे राहता, तुम्ही कपडे घालत नाहीत, त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. मग गांधींनी ते विनोदावर घेतलं. गांधीजी म्हणाले की ठीक आहे बाबा, मी गरीब आहे, हरकत नाही, तू कोट शिव, पण जर तुझ्या आईला सांग की जर माझ्यासाठी कोट शिवायचा असेल तर माझ्या 40 कोटी जनतेसाठी सुद्धा तुला 40 कोटी कोट शिवावे लागतील, तरच मी तो कोट घालेल, नाहीतर जोपर्यंत त्यांच्या अंगात कपडे नसतील तोपर्यंत मी ते घालणार नाही. आणि तो मुलगा गेला, आईला त्यातला गर्वितार्थ समजला आणि मग तो विषय पुढे झाला की बाबा हे कसं शक्य आहे वगैरे काय. परंतु गांधींची जी सहवेदना होती ती या पातळीवरची होती की माझ्याकडे पैसा आहे, मी तर वकील आहे, माझ्याकडे घरादारातून जो आलेला आहे तो पैसा आहे, मी वकिलीतून, तसा बराच पैसा गांधींनी आफ्रिकेत असताना कमावला होता आणि ते बॅरिस्टर होते, त्यामुळे त्यांना दाबदा अँड अब्दुल्ला सन्स ही जी कंपनी होती त्या ठिकाणी ते ॲडवायझर म्हणून, लॉयर म्हणून ते काम करत होते, त्यांच्याकडे तसा बराच पैसा होता. परंतु सर्वसामान्य माणसाचं दुःख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी त्याच्यासारखं जगणं पसंत करेल, हा सहवेदनेचा जो गांधींचा विचार होता तोच महत्त्वाचा विचार. आपणास चिमोटा घेतला त्याने जीव कासावीस झाला, रामदासांचा विचार आहे. आपणावरून इतरांना ओळखावे, की जर मला चिमटा घेतल्यामुळे माझं मन कासावीस होत असेल तर मी इतरांना चिमटा घेतल्यावर त्यांचं देखील मन कासावीस होईल. माझं शरीर ते अगदी हाडामासांचं शरीर आणि दुसऱ्याचं शरीर हे स्नायूंनी, लोखंडाने बनलेलं शरीर, त्यामुळे त्यांना एक चिमटा घेतला तरी काही होणार नाही, परंतु मला एक चिमटा घेतला तरी मरणप्राय यातना होतील. हा जो आपला आत्मकेंद्रित आणि स्वार्थप्रेरित विचार आहे, यावर गांधींनी सडकून टीका केली. ते असं म्हणत होते की दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणं हा खरा महत्त्वाचा भाग आहे. वैष्णव जन तो तेने कही जो पीड पराये जाणे, की गांधींचं नरहरी म्हणून जे काही मेहता, मला वाटतं नरसिंह मेहतांचं जे भजन होतं ते गांधींना खूप प्रिय होतं, की दुसऱ्याच्या दुःखानं तुमचं मन द्रवून जात असेल तर तुमच्या जगण्याला खरा अर्थ आहे.
आणि दुसऱ्यावर तुम्ही थोडे उपकार केले तरी सुद्धा त्याची कुठलीही भावना तुमच्या मनामध्ये न येता तितक्याच प्रांजळपणे तुम्ही पुढच्या लोकांसाठी सुद्धा काम करत राहणं हा गांधीजींचा खऱ्या अर्थानं विचार होता. म्हणून तुम्ही बघा, गांधींना जेव्हा प्रिटोरियामध्ये रेल्वेतून आफ्रिकेमध्ये खाली ढकलून देण्यात आलं की तू कुली आहेस, तू इंडियन आहेस आणि तुला इथे येण्याचा अर्थ नाही, तुझा रंग, तुझा क्लास, तुझा रंग हे कुठलंच आमच्याशी मिळतं जुळतं नाही, त्या अधिकाऱ्याने त्यांना खाली काढून दिलं होतं. तेव्हा कदाचित त्या लोकांशी भांडून किंवा जाऊ दे बाबा आपलं काय, आता आपण जाऊ काहीतरी करू असं म्हणून गांधींना सोडून देता आलं असतं. परंतु माझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या चांगल्या माणसाच्या वाटी जर असं येत असेल तर सर्वसामान्य गरीब दलित भारतीयांच्या माथ्याला प्रचंड दुःख येत असावं हे गांधींना वाटलं. त्यातनं त्यांची वेदना, सहवेदना जागृत झाली आणि माझाच हिताचा विचार न करता सर्वसामान्यांचा विचार मला करायला लागेल म्हणून गांधीजी इकडे आले. म्हणून बराक ओबामा, नेल्सन मंडेला किंवा फ्रान्स, इटली, अमेरिका यांचे कोणीही राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रप्रमुख मगाशी म्हटलं तर जेव्हा येतात तेव्हा राजघाटाला भेट दिल्याशिवाय जात नाहीत. गांधींनी जो संदेश दिला तो संदेश सर्वकालीन, सर्वकालिक आहे. आता आपण अभ्यास करत असताना त्यातल्या काही मर्यादा आपल्याला जाणवतात. अभ्यास म्हणून तो भाग आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. परंतु सर्वकालीन अशी जी तत्व जी गांधींनी दिली ती कोणीही नाकारू शकणार नाही असं मला वाटतं. गांधींच्या आयुष्यातला एक महत्वाचा विचार सांगतो आणि थांबतो. गांधीजी नेहमी म्हणायचे, बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. की तुम्हाला जो बदल जगामध्ये घडावा असं वाटतं तो बदल तुम्ही तुमच्यापासून त्याची सुरुवात करा. आपल्याला असं असतं की नेहमी आपण म्हणतो की शिवाजी दुसऱ्याच्या शेजारच्या घरात जन्मावा असं आपल्याला वाटतं, कारण आपल्याला त्यासाठीचं समर्पण नको असतं. गांधी नेहमी म्हणायचे की जर एखादा बदल तुम्हाला अभिप्रेत असेल तर तुम्ही तो स्वतःपासून सुरुवात करा. चॅरिटी बिगिन्स ॲट युअर होम. की तुमच्या घरापासून खऱ्या अर्थानं समाज सुधारणा सुरू होत असते. आणि म्हणून गावातली विहीर, एखादी सदाशिव पेठेमध्ये जर समजा विहीर असेल, नदी असते असं गृहीत धरू, तर ती साफ करणं, मुळामुठा नदी साफ करणं खऱ्या अर्थानं खूप अवघड आहे. परंतु तुमच्या आमच्या घरामधल्या माठामध्ये तुरटी फिरवणं तुलनेनं सोपं आहे. म्हणून जग काय करेल याचा विचार आणि याची तमा बाळगण्यापेक्षा मी माझ्या पातळीवर काहीतरी करू शकेल हा गांधींचा महत्त्वाचा विचार होता असं मला वाटतं. आणि म्हणून एखादा संरचनात्मक बदल देशामध्ये हवा असेल, भ्रष्टाचार कमी होणं आपल्याला अभिप्रेत असेल, चांगल्या पद्धतीची तत्व समाजामध्ये पुन्हा त्याचं पुनरुत्थान व्हावं असं अभिप्रेत असेल आणि आपण ते दुसऱ्यांकडनं जर अपेक्षित करत असू आणि आपण काहीही करत नसू तर आपलं स्वरूप खोटं आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण कार्पेट अंथरणं, म्हणजे ऊन प्रचंड आहे, सूर्य तापतोय आणि इथे कार्पेट अंथरणं अत्यंत अवघड. स्वतःच्या पायामध्ये चप्पल घालणं हे फार सोपं आहे. आपण आपल्या पायातल्या चपला घालतच नाही. आपण नेहमी जगामध्ये काय व्हावं याची वार्ता करत असतो. गांधींचा याला विरोध होता. म्हणून एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर ती गोष्ट स्वतःपासून आपण सुरुवात करणं ही काळाची गरज आहे असं गांधी म्हणत असत. हे सगळं गांधीजींचं जीवन, गांधीजींचं तत्वज्ञान होतं. गांधी सुद्धा एक व्यक्ती होते. ते सुद्धा काही ठिकाणी चुकले असतील. गांधींच्या सुद्धा कदाचित काही चुका विचारवंतांच्या, तज्ज्ञांच्या मध्ये झाल्या असतील. परंतु गांधींनी जी काही तत्व सांगितली, ज्या काही गोष्टी केल्या त्या सर्वकालिक होत्या, सर्वकालीन होत्या. सर्वांना ज्या पाळता येऊ शकतील किंवा पाळल्याने जीवन समृद्ध होईल अशा होत्या. त्या मी आपणासमोर गेला तासभर त्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. गांधीजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा आपण पुनश्च एक बार पुण्यस्मरण करूया आणि गांधीजींच्या विचारांचा भारत घडवण्यामध्ये काही प्रमाणात आपलं योगदान देऊया. एवढं सांगून मी आजच्या विषयाचा विराम घेतो. धन्यवाद.